आपल्यासोबत आहे जगन येलके, आदिवासी समाजाचे चळवळीचे प्रमुख आहे ते. त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्ही आज जे पाठिंबा दिला आहे सुधीर भाऊंना, तर त्यामागे कारण काय आहे? भाऊला पाठिंबा यासाठी आम्ही जाहीर केलेला आहे. मागील 70 वर्षापासून हा आदिवासी समाज मूळ संविधानिक हक्कापासून वंचित आहे. मी बरेचशा भाऊला 10 वर्ष कधी भेटलो नाही, पण मागील 2 महिन्याच्या पहिले भाऊची भेट झाली, माझा संवाद झाला, आदिवासी समाजाच्या हक्क अधिकारात विषयी चर्चा झाली आणि ती चर्चा महामहिम राज्यपालाकडे भाऊंनी मला भेट घालून देऊन ह्या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाज विकासाला कसा जाईल, हक्क अधिकार कसे मिळेल आणि त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी पाठिंबा दिलेला आहे सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या कार्याच्या कर्तृत्वाला. आणि मला विश्वास आहे आदिवासी समाजाचे जे मार्ग किंवा आदिवासी समाजाचे जे प्रश्न आहे या महाराष्ट्रात किंवा या चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर भाऊ मुनगंटीवारच्या व्यतिरिक्त कोणी लावू शकणार नाही. काहून तर या 10 वर्षात मी काँग्रेसची सुद्धा चाचपणी केली, काँग्रेस आमदारासोबत मंत्र्यासोबत बसलो, पण माझ्या आदिवासी समाजाचा एकही प्रश्न मार्गी लावलेला नाही, उलट भुलताप टाकत आली. म्हणून मला या सर्व माझ्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातल्या आदिवासी समाजाच्या विचारात घेऊन, सर्व संघटनेला विचारात घेऊन सुधीर भाऊ मुनगंटीवारला वैयक्तिकरित्या या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी मी पाठिंबा दिलेला आहे. आणि इथे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचा या संघटना चळवळीचा जो आहे सहकार्य तन मन धनाने भाऊच्या पाठीशी राहीन. आणि सुधीर भाऊ मुनगंटीवारला आदिवासी समाजाचं इथले जे 70,000 मतदान आहे या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रामध्ये, यापैकी आम्ही भरघोस मतदानाने कसा विजय करता येईल आणि आमचे येणाऱ्या भाऊ आमदार बनले, सरकार बनते नाही बनत या महाराष्ट्राचा आम्ही विचार करणार नाही. फक्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या आदिवासी समाजाला न्याय, हक्क, अधिकार, आरक्षण वाचलं पाहिजे, वनजमिनी मिळाल्या पाहिजे, वनपट्टे, महसूलपट्टे मिळाले पाहिजे, त्यांच्यावर जे जल जंगल जमिनीचं संरक्षण झालं पाहिजे, इथल्या मानवी जीवनाचं संरक्षण झालं पाहिजे. आम्ही याची निसर्गाला साक्षी देऊन चाचपणी केली. चाचपणी करताना असंच आम्हाला आढळलं निसर्गाच्या चाचपणीमध्ये का सुधीर भाऊच्या व्यतिरिक्त हे काम होऊ शकत नाही. म्हणून आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे. काँग्रेसवाले म्हणतात का आम्ही आरक्षण वाचवलं. आरक्षण वाचवलेलं नाही. आरक्षण तुम्ही आदिवासी समाजाचं खतम करत आलं. काहून तर जे 5वी आणि 6वी अनुसूची संविधानाच्या तरतुदीमध्ये आहे, मग तुम्ही 70 वर्ष तुम्ही दिलीच नाही, तर मग आता तुम्ही ते काम करू शकता का? आरक्षण खतम करून SC आणि ST आणि OBCंना वंचित ठेवून इथल्या बाकी इतर कॅटेगरीतल्या समाजाला न्याय देत असाल तुम्ही. हे दिसतच आहे चित्र महाराष्ट्रात का आदिवासी समाजाच्या भरत्या असेल रोखण्याचं काम, OBCच्या भरत्या असेल रोखण्याचं काम, त्यानंतर तुमचं जातीनीय जनगणना तुम्ही 2.5 वर्ष सत्ता होती त्यावेळेसही बोललं का जातीनीय जनगणना करू, आम्ही सत्तेत आलो होतं, ते काम केलेलं नाही. आताही सुद्धा ते खोटेगिरी चालू आहे. मी एवढं